प्रशान्तमतिगम्भीरं विश्वविद्याकुलगृहं भव्यैकशरणं जीयात् श्रीमत्सर्वज्ञशासनं। पंचपरमेष्ठी भगवान की, द्वादशांग जिनवानी माता की, चारित्र्य चक्रवर्ती धर्म साम्राज्य नायक मुनिकुल पितामह योगींद्र चूड़ामणि 20वीं शताब्दी के प्रथम आचार्य भगवान श्री शांति सागर जी मुनि महाराज की, दीक्षा गुरु शांत मूर्ति वात्सल्य रत्नाकर गुरुवर आचार्य भगवान श्री सन्मति सागर जी मुनि महाराज की, परम पूज्य आचार्य भगवान श्री विद्यासागर जी मुनि महाराज की, परम पूज्य आचार्य वर्य श्री वर्धमान सागर जी मुनि महाराज की, अहिंसा परमो धर्म की, जय आगम चक्रवर्ती आचार्य भगवान विद्यासागर जी महाराज की जय। बोलो विद्यासागर जी महाराज की। 4:20 झालेली आहे. किती वाजता सोडायचं तुम्हाला? पेंट वगैरे काय भिजवायचं काय, भरडा वगैरे काय? 5 पर्यंत चालेल ना? चालेल. अनादिकालापासून या 4 गतिरूप संसारामध्ये अनंत जीव सातत्यानं जन्ममरणादिकांचं दुःख भोगत आहेत. जन्माचं दुःख जीवनाच्या प्रारंभी असतं, मरणाचं दुःख जीवनाच्या अंती असतं. पण जन्म घेतल्यानंतर मनुष्य सतत मरणाच्या चिंतेच्या सावटाखाली जगत असतो. मराठी सर्वांना कळतं. आणि या जन्म मरणाच्या मध्ये जो जीवन नावाचा प्रवास असतो, त्या जीवनामध्ये शारीरिक दुःख, मानसिक दुःख, आर्थिक दुःख, पारिवारिक दुःख, इष्टवियोगाचं दुःख, अनिष्ट संयोगाचं दुःख, सासू नको म्हणून वेगळं झालो आणि सासूच वाटणीला आली त्याचं दुःख, अशा अनेक प्रकारचे दुःख संसारी जीवांना आपल्या या जीवनामध्ये भोगावी लागतात, ज्याचं वर्णन साक्षात केवली भगवान सुद्धा पूर्ण रूपानं करू शकणार नाहीत. असं हे सगळं दुःख सगळे जीव अनादिकालापासून संसार दशेमध्ये भोगत आलेले आहेत. आणि असं हे दुःख भोगत असताना प्रत्येक जीवाची धडपड, तगमग, तळमळ जी आहे ती संसारातल्या या सगळ्या दुःखापासून मुक्त होण्यासाठीच आहे. पण संसाराच्या या सगळ्या दुःखापासून मुक्त होण्याची इच्छा असून देखील आमचे गुरुदेव, आमचे भाग्य विधाते सन्मती सागर गुरुदेव नेहमी सांगायचे की फक्त दुःख नको म्हटल्याने दुःख मिटणार नाही आणि सुख पाहिजे म्हटल्याने सुख प्राप्त होणार नाही. मग कसं? तर ज्या प्रकारे घनघोर अंधकार पडलेला असताना, दिशा समजत नसते, वाट सापडत नसते, कुठल्याही प्रकारे जीवनाच्या उन्नतीची सूत्र गवसत नसतात, अशा वेळी सर्वत्र हाहाकार माजलेला असताना, त्राहिमामची परिस्थिती निर्माण झालेली असताना, निराशावाद फोफावत असताना, अधर्माचा आणि मिथ्यात्वाचा घोंगावणारा झंझावाती वादळवारा वाहत असताना, कषायांच्या भयंकर प्रलय निर्माण होत असताना, या संसारी जीवांना त्यांच्या जीवनाच्या वास्तविक स्वरूपाचा बोध करून देण्यासाठी ज्या प्रकारे अमावस्येच्या रात्रीनंतर सूर्योदय होतो आणि संपूर्ण सृष्टी प्रकाशाने न्हावून निघते, तसं या विश्वामध्ये प्रलय आणि विप्लव माजलेला असताना धर्मसूर्याच्या रूपानं तीर्थंकरांचा जन्म होत असतो. कोणाचा जन्म होत असतो? तीर्थंकरांचा जन्म होत असतो. मग तीर्थंकर कोण होतात? कालच आपण या विषयावरती प्रस्तावना केली होती की उद्यापासून आपण काय करायचं आहे? पंचकल्याणकाचं स्वरूप बघायचं आहे. पंचकल्याणक पुढं होणार आहे, पण ते पुढं होणारं पंचकल्याणक नेमकं काय असतं, कसं असतं, त्याची महिमा महात्म्य काय असतं, पंचकल्याणक कोणाचं होतं? पंचकल्याणक ज्यांचं होतं ते तीर्थंकर मानवले जातात. ते तीर्थंकर बनतात कसे, कोण बनतात, कशा प्रकारे बनतात, याची संक्षिप्त, अतिसंक्षिप्त चर्चा आपण या 2-3 दिवसांमध्ये करणार आहोत. चालेल ना? का राजा राणीची गोष्ट सांगू? गोष्टी सांगायला आमचे कथा सम्राट आहेतच. आमच्या संघाचा निखळ हास्याचा सतत वाहणारा हा झरा, कधीही न आटणारा हा झरा आहे. तर आपण सर्वांनी या 3 दिवसांच्या कालावधीमध्ये
पंचकल्याणकाचं स्वरूप आणि ज्यांचं पंचकल्याणक होतं त्यांचं स्वरूप आणि पंचकल्याणकामध्ये जे सहभाग घेतात, जे पात्रता निभावतात, सौधर्म इंद्रादी जे असतात त्यांच्या भूमिका काय असतात, त्यांच्या त्या क्रियाविधींचं महत्त्व काय असतं आणि त्या क्रियाविधींच्या माध्यमातून होणाऱ्या अलौकिक पुण्यानुबंधी पुण्याचा संचय कशा प्रकारे होतो, या सगळ्या गोष्टी आपण थोडक्यात समजून घ्यायच्या आहेत. कारण सांगण्यासारख्या या गोष्टी, याला सांगायचं म्हटलं तर वर्ष पण पुरणार नाही, पण आपल्याला 2-3 दिवसामध्येच हे थोडक्यात बघायचं आहे. वेळेची सीमा आहे, चालेल ना? कारण आपल्याला हे होणारं पंचकल्याणक म्हणजे इव्हेंट करायचा नाहीये. काय करायचं नाहीये? आज आमच्या समाजामध्ये होणारे हे सगळे मोठमोठ्या पूजा विधिविधानं आज इव्हेंटचं रूप घेऊ लागलेले आहेत. फक्त सत्कार समारंभ आणि नाना प्रकारचे फक्त भौतिक वैभवच. यान पूंज मट्ट्या आहे तू ಎಂತಾದ ಹಂದ್ರ ಹಾಕಿರು ಊಟ ಏನ ಕೈದ್ ನಾತ್ ಹೋಗೋದು ಹಂದ್ರ ಮಟ್ಟೆ ಇತ್ತು ಊಟ ಚಲೋ ಇತ್ತು ಆಯ್ತು पूजा मुगीत नाही. पूजा म्हणजे काय? पूज्य कोण आहेत, पूजा करणारा पूजक कोण आहे, पूजेचं फल काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी स्पष्ट पाहिजेत. चालेल ना? मग तर तीर्थंकर कोण बनतात? तीर्थंकर कोणाला म्हणायचं? वही पेन आणला असालच तुम्ही, नाही? सगळं लक्षात राहतंय तुमच्या? एक पाठी आहात, असू द्या, आजच्या दिवस राहू द्या, उद्यापासून प्रयत्न करा. जमलं तर प्रयत्न करा, नसेल तर जय जिनेंद्र आहेच की आपण. तीर्थंकर कोणाला म्हणायचं? तीर्थम करोती इति तीर्थंकर. आचार्यांनी व्याख्या सांगितली. जे धर्मतीर्थाचं प्रवर्तन करतात, पतिताला पावन होण्याचा मार्ग सांगतात, अत्यंत श्रेष्ठतम जीवन ज्यांचं असतं, विश्वातल्या प्रत्येक क्षेत्रातल्या प्रत्येक व्यक्तीनं ज्यांच्याकडून अत्यंत महानतम आदर्श जीवनमूल्य ग्रहण करावीत, अशा प्रकारचं अलौकिक अवर्णनीय जीवन ज्यांचं असतं, अशा त्या महात्म्याला, अशा त्या परमात्म्याला तीर्थंकर म्हटलं जातं. मग तीर्थम करोती ती तीर्थंकर, जे धर्मतीर्थाचं प्रवर्तन करतात. मग तीर्थ म्हणजे काय हो? यस्मात् तीर्यते इति तीर्थ, ज्याच्याद्वारे, ज्याच्यापासून, ज्याच्या आधारे संसार समुद्रातून तरलं जातं, तिरलं जातं, त्याला काय म्हणायचं? तीर्थ म्हणायचं. मी नेहमी सांगलीमध्ये आयुर्विन पुलाजवळ असणाऱ्या कृष्णा घाटाचं उदाहरण सतत या प्रकारच्या प्रकरणांमध्ये देत असतो. समजा बायपास पुलाजवळ, इकडे बायपास पूल आहे, सांगलीच्या उत्तरेला पश्चिम उत्तर कोपऱ्यामध्ये बायपास पूल आहे आणि सांगलीच्या पश्चिमेला आयुर्विन पूल आहे, बरोबर? बायपास पुलाजवळ कोणीतरी व्यक्ती पावसाळ्यांच्या दिवसामध्ये दुथडी भरलेल्या नदीच्या काठी काहीतरी हातपाय धुवायला, पाणी प्यायला गेला आणि दुर्भाग्यानं त्याचा पाय घसरला आणि तो पाण्यामध्ये प्रवाहपतित झाला. आणि प्रवाहामध्ये पडलेला तो व्यक्ती इतका अक्षम होता की त्याला पोहायला येत नव्हतं, शरीर सक्षम नव्हतं, शक्तिशाली नव्हतं. आणि अशा त्या व्यक्तीला पाण्यामध्ये पोहता येत नसतानाच, पाणी प्रचंड भरलेलं आहे नदीमध्ये, पाण्याला भरपूर वेग आहे, मध्ये मध्ये मोठमोठे भोवरे उत्पन्न होत आहेत, अनेक प्रकारे लाटा उत्पन्न होत आहेत. आणि असं सगळं असताना त्या माणसानं हातपाय मारण्याचा प्रयत्न केला, कुठल्याही प्रकारे त्याला कुठेही किनारा सापडत नव्हता, दिशा समजत नव्हती, असं सगळं होतं. आणि तो माणूस 1-1.5 किलोमीटर वाहत आला आणि आल्यानंतर तोपर्यंत त्याचे हातपाय दमले होते, पाणी भरपूर तोंडातनं त्याच्या आत पोटात गेलं होतं. आता तो बुडण्याचेच चान्सेस निर्माण झालेले असताना आता काही माझं खरं नाही, आता त्यानं फक्त आणि फक्त मरणाचीच वाट डोळ्यासमोर धरली होती, आता मरणाशिवाय दुसरं गत्यंतर नाही. असं असताना हातपाय हलवणारा, वर खाली होणारा, बुडणारा, पुन्हा वर येणारा तो माणूस हातपाय काहीतरी करून हलवत होता आणि सुदैवानं, पुण्योदयानं त्याच्या हाताला त्या कृष्णा घाटाची एक पायरी लागली. काय लागली? घाटावरची. घाट बघितला असाल की तुम्ही सगळ्यांनी, परवा गेला असेल की कृष्णा उत्सवाला. आणि त्यावेळी त्याच्या हाताला कृष्णा घाटाची एक पायरी लागली. मरता क्या ना करता, हिंदीमध्ये एक म्हण आहे, मरता क्या ना करता. ज्याला मरण समोर दिसायला लागलंय तो जगण्यासाठी जो दिसेल, जो मिळेल तो सगळा उपाय करतो. आणि त्याला मरण त्याच्या समोर दिसत असताना काही झालं तरी हाताला लागलेली पायरी सुटू नये म्हणून त्यानं जीवाच्या आकांतानं पायऱ्यांच्या मध्ये असणारे, जे 2 दगडांच्या मध्ये असणाऱ्या खाचा होत्या, त्यात आपली बोटं रुतवली. पाण्यानं पायऱ्या शेवाळलेल्या असताना सुद्धा हात निसटू नये म्हणून पूर्ण शक्तीनिशी त्यानं आपली बाजी त्या ठिकाणी लावली आणि धरून राहिला. पाणी पुढं खेचत होतं, पण त्यानं अगदी गच्चपणे त्या पायऱ्या पकडलेल्या असतानाच 1-2 मिनिटं, 5 मिनिटं त्या पाण्यावर तो पायरी धरून तरंगत राहिला.
आणि थोड्या वेळानं जरा शक्ती संचित झाल्यानंतर हळूहळू त्यानं दोन्ही हाताने व्यवस्थित शिस्तीत पायऱ्या धरून तो काय केला, वरती आला. आता संपूर्ण भरलेल्या नदीमध्ये त्या ठिकाणी जर घाट नसता तर पोहायला न येणारा तो व्यक्ती जगू शकला असता? त्या पायऱ्यांशिवाय त्याला कुठला आधार होता का त्या ठिकाणी? अजिबात नव्हता. त्या पायऱ्यांना धरून तो त्या नदीच्या त्या घाटावरून, त्या तीर्थावरून, त्या घाटाला आपण मराठीत घाट म्हणतो, हिंदीमध्ये सुद्धा घाट म्हटलं जातं, परंतु संस्कृतमध्ये त्या घाटाला तीर्थ सुद्धा म्हणतात. काय म्हणतात? आता इथं तीर्थ शब्दाचा अर्थ तीर्थक्षेत्र वगैरे असा घ्यायचा नाहीये. त्याला तीर्थ का म्हणायचं? त्या तीर्थामुळं अर्थात घाटामुळं, पायऱ्यांमुळं प्रवाहपतीत झालेला व्यक्ती त्याच्या सहाऱ्यानं तरुण गेला, वरती चढून गेला, म्हणून सुद्धा त्याला काय म्हटलं जातं? तीर्थ म्हटलं जातं. जसं त्या काळामध्ये हे तीर्थ अर्थात घाट बांधला गेल्यामुळं प्रवाहपतीत झालेला नवशिका किंवा पोहायला न येणारा व्यक्ती सुद्धा तरुण गेला, तसं वीतराग सर्वज्ञ तीर्थंकर देवांनी या संसार रूपी नदीमध्ये अनादिकालापासून जन्म मरणाचं दुःख भोगत डुबणाऱ्या बुडणाऱ्या लोकांच्यासाठी, भव्य जीवांच्यासाठी सम्यक दर्शन ज्ञान चारित्र स्वरूप रत्नत्रय धर्माचा घाट अर्थात तीर्थ बांधला. आणि त्या तीर्थाला अर्थात पायऱ्या चढून अनंत जीव संसार समुद्रातून पार झाले, म्हणून तीर्थम करोती इति तीर्थंकर. जे धर्मतीर्थाचं प्रवर्तन करतात, जे धर्मतीर्थाचा प्रचार प्रसार करतात, संपूर्ण विश्वातल्या अखिल प्राणीमात्रांच्यासाठी कोणत्याही प्रकारचा भेदभाव पक्षपात न करता सगळ्यांच्या हिताचाच उपदेश देतात, ते तीर्थंकर. मग कोण होता तो तीर्थंकर? कंटाळा यायला लागलाय? गोष्ट सांगू. कोण होता तीर्थंकर? विश्वातला कोणीही भव्य जीव, विश्वातला कोणीही भव्य जीव ज्याच्यामध्ये सम्यक दर्शन किंवा रत्नत्रयाला धारण करण्याची आणि पुढे परंपरेनं आपल्या आत्मस्वरूपाला अर्थातच सिद्धत्वाला धारण करण्याची योग्यता आहे, त्याला भव्य जीव म्हणायचं. असा चारही गतींमधला कोणीही भव्य जीव जो चारही गतींमध्ये भटकत मनुष्य पर्यायामध्ये आलेला आहे. कोणत्या गतीमध्ये आलेला आहे? मनुष्य गतीमध्ये आलेला आहे. चतुर्थ काळ आहे. गती कोणती पाहिजे? मनुष्य गती. काल कोणता पाहिजे? चतुर्थ काल पाहिजे. क्षेत्र कर्मभूमीचं पाहिजे. 15 कर्मभूमी आहेत ना? किती कर्मभूमी आहेत? कुठं कुठं आहेत? 15 कर्मभूमी कुठं आहेत? महाराज तुम्हाला इथं सांगायला आणलं, विचारायला आणलेलं काय आहे ते सांगा आणि मोकळं व्हा बघू. 15 कुठं आहेत आणि 16 कुठं आहेत? 15 कर्मभूमी आहेत. 5 भरत क्षेत्र, 5 ऐरावत क्षेत्र आणि 5 विदेह क्षेत्र, अशा 2.5 द्वीपांमध्ये असणाऱ्या 15 कर्मभूमी आहेत. त्या 15 कर्मभूमींपैकी कोणतीही भूमी चालेल. ठीक आहे. तत्वार्थ सूत्राच्या 3ऱ्या अध्यायाचं अध्ययन आपण जर केला असेल तर त्याच्यामध्ये हे सगळं आहे. मध्य लोकाचं वर्णन, अधोलोकाचं वर्णन आणि 4थ्या अध्यायामध्ये ऊर्ध्व लोकाचं वर्णन आहे. वाचलाय महाराज? प्रत्येक दशलक्षणमध्ये सूत्र तेवढी वाचून बंद केलो की पुढल्या दशलक्षणलाच पुस्तक बाहेर नाही. रोजच्या रोज आपल्या शक्तीनुसार जिनवाणीचं अध्ययन, अमृतपान आपण करायला पाहिजे. आणि मग ह्या 15 कर्मभूमींमध्ये मनुष्य पर्याय धारण करणारा भव्य जीव चतुर्थ काळामध्ये केवली श्रुत केवलींच्या पादमूलामध्ये. केवली कोण? ज्यांच्या 4 घाती कर्मांचा क्षय झाल्यामुळं केवल ज्ञानादी अनंत चतुष्टय ज्यांना प्रगट झालेला म्हणजे अरिहंत भगवान. मग ते सामान्य अरिहंत असू देत किंवा तीर्थंकर अरिहंत असू देत. ह्यात फरक काय सामान्य अरिहंत आणि तीर्थंकर अरिहंतांमध्ये? ज्यांचे 4 घाती कर्मांचे क्षय झालेले आहेत आणि त्यामुळं ज्यांना अनंत चतुष्टय रूप आत्मिक गुणांचं प्राप्ती प्रगटीकरण झालेलं आहे ते अरिहंत. विश्लेषण आता याचं करायला तेवढा वेळ नाही आहे. आणि अरिहंत होण्याबरोबरच ज्यांनी पूर्वजन्मामध्ये, आता ज्या तीर्थंकर प्रकृतीची आपण चर्चा करत आहोत, पुढे तुम्हाला लक्षात येईल, त्या प्रकारे तीर्थंकर होण्यासारख्या पुण्यकर्माचा संचय ज्यांनी केला होता आणि त्या पुण्योदयामुळे ज्यांचे गर्भकल्याणक, जन्मकल्याणक आणि दीक्षा कल्याणक झाल्यानंतर पुढं केवल ज्ञान झाल्याबरोबर ज्यांना तीर्थंकर नामकर्माच्या उदयामुळे समोशरण, अष्टमहाप्रातिहार्य आदिकांची प्राप्ती होते, देवलोकांच्या द्वारे अनेक प्रकारचे अतिशय केले जातात, अशा त्या परमात्म्याला धर्मतीर्थाच्या प्रवर्तकाला तीर्थंकर म्हणतात. तीर्थंकर पण अरिहंतच असतात, कारण त्यांनी पण 4 घाती कर्मांचा क्षय केलाय, त्यांना पण अनंत चतुष्टय प्रगटलेला आहे. पण त्या तीर्थंकरांचे 5 कल्याणक होतात.
आणि सामान्य जे अरिहंत असतात त्यांना 4 घाती कर्मांच्या क्षयानं अनंत चतुष्टय तर प्रगटतंय, केवळ ज्ञानादी अनंत चतुष्टय, पण त्यांची 5 कल्याणक होत पुढे हे सगळं आपण वेळेनुसार समजून घेण्याचा प्रयत्न करू. तर अशा प्रकारे जो भाग्यवान भव्य जीव मनुष्य गतीमध्ये जन्माला आलाय, 15 कर्मभूमींपैकी कुठल्या तरी एका कर्मभूमीमध्ये आहे, आणि त्याच सोबत चतुर्थ काळ असताना केवली श्रुतकेवलींचं सानिध्य आहे. केवली म्हणजे केवल ज्ञानी अरिहंत भगवान, आणि श्रुतकेवली म्हणजे कोण? ज्यांनी संपूर्ण द्वादशांग जिनवानीला श्रुतज्ञानाला धारण केलेले आहेत असे निर्ग्रंथ दिगंबर मुनी, मग ते मुनी असतील, आचार्य, उपाध्याय, साधूपैकी कोणी असतील. ठीक आहे. अशा प्रकारे श्रुतकेवलींच्या चरण सानिध्यामध्ये केवली किंवा श्रुतकेवलींच्या पादमूलामध्ये जाऊन असा तो मनुष्य सम्यक दर्शनाने युक्त होऊन, सम्यक दर्शन म्हणजे कशाला म्हणायचं महाराज? मगाशी एकदा सांगितलंय तुम्हाला. सम्यक दर्शन म्हणजे सरळ आहे, तत्वार्थ श्रद्धानम. रिकाम्या जागा भरला लगेच तुम्ही, ते पण काही कमी नाहीये. सुरुवात केल्यावर पुढे जाता हे पण चांगलीच गोष्ट आहे की. वस्तू आणि तिच्या स्वरूपावरती, जीवादी द्रव्य आणि त्याच्या स्वरूपावरती जसंच्या तसं श्रद्धान करणे, त्याला जसंच्या तसं मानणे, याला सम्यक दर्शन म्हणतात. सम्यक म्हणजे खरी, श्रद्धान म्हणजे दर्शन म्हणजे श्रद्धा, खरी श्रद्धा. जे जसं आहे त्याला तसंच मानणे. कारलं गोड आहे, ऊस कडू आहे, आंबा तुरट आहे, बरोबर, मग गपच बसलाय. महाराज तुम्ही म्हणशीला ते ब्रह्मवाक्य, फक्त कानानं ऐकू नका, ध्यानानं ऐका, लक्ष देऊन ऐका. आंबा गोड आहे, ऊस गोड आहे, कारलं कडू आहे, ती वस्तू आणि त्याचा स्वभाव जसा आहे त्याला तसंच्या तसं मानणे. तसंच जीव ज्ञानदर्शन चैतन्यमय आहे, पुद्गल स्पर्शरसगंध वर्णमय आहे, इत्यादी ज्या द्रव्यांचा जसा स्वभाव आहे, स्वरूप आहे, त्याला जसंच्या तसं मानणे, याला म्हणायचं सम्यक दर्शन. सम्यक म्हणजे खरी, दर्शन म्हणजे श्रद्धा, खरी श्रद्धा, अंधश्रद्धा नाही. कारण धर्म डोळसपणे करायचा आहे, डोळे झाकून किंवा डोळे बांधून करायचा नाही. तर अशा प्रकारे कर्मभूमीमध्ये जन्माला आलेला, चतुर्थ कालात जन्म घेतलेला तो मनुष्य सम्यक दर्शनाने युक्त होऊन केवली श्रुतकेवलींच्या चरणकमलामध्ये पोहोचतो आणि त्यांच्या चरणी बसून माझ्याच सोबत विश्वातल्या संपूर्ण प्राणीमात्रांचं कल्याण होऊ दे या उदात्त भावनेनं, हे विश्वची माझे घर, उदार चरितानाम तू वसुधैव कुटुंबकम, या प्रकारच्या विशाल हृदयाने युक्त होऊन तो मनुष्य, तो महात्मा काय करतो? विश्वातल्या प्राणीमात्रांच्या कल्याणाची भावना करत असताना दर्शन विशुद्ध्यादी षोडशकारण भावनांचं चिंतन करतो. तुम्ही पण षोडशकारण दशलक्षांच्या वेळेला पूजा करताच की. दर्शन विशुद्धी भावना भाय सोलम तीर्थंकर पद पाय, परम गुरु हो. इकडलं तांदूळ इकडल्या बाजू, एवढं करून कोणी तीर्थंकर होणार? याचा अर्थ ती क्रिया बंद करायची नाही, आपल्याला या क्रिया करायच्याच आहेत. पण त्या क्रिया करण्यासोबत दर्शन विशुद्धी म्हणजे काय, विनय संपन्नता म्हणजे काय, शीलव्रत निरतिचार शीलव्रत भावना म्हणजे काय, अभिक्ष्ण ज्ञानोपयोग, अभिक्ष्ण संवेग काय आहे, समजून घेऊन करायचं. कसं केलं पाहिजे? समजून घेऊन केलं पाहिजे. फक्त एक क्रियाकांड म्हणून केलं तर आपल्याला सामान्यतः पुण्याचा संचय होईल, पण सातिशय पुण्याचा, श्रेष्ठतम पुण्याचा संचय, सम्यक दर्शनाधिकांची प्राप्ती तशा प्रकारे होणार नाही फक्त क्रिया म्हणून केलो तर त्याच्यामध्ये आपले भाव लागले पाहिजेत. तर असा मनुष्य ज्या वेळेला केवली श्रुतकेवलींच्या चरण कमलामध्ये बसून भावना करतो की प्रभो, जसं तुम्ही परमात्मा बनलात आणि परमात्मा बनण्यासोबत तुम्ही आमच्या सर्वांच्यासाठी रत्नत्रय स्वरूप मोक्ष मार्गाचा, जीवादी द्रव्यांच्या स्वरूपाचा, 7 प्रकारच्या तत्वांच्या स्वरूपाचा उपदेश दिलात आणि त्यामुळं तुमच्या उपदेशामुळं आम्हा सर्व पामरांना, आमच्यासारख्या सर्व पतित जीवांना हा मोक्ष मार्ग समजण्यास वाट मोकळी झालेली आहे. पण हे प्रभू, तुमच्या उपकारामुळे आज मला मोक्ष मार्ग समजला, पण माझ्यामध्ये इतकी शक्ती येऊ दे की माझ्या त्या शक्तीच्या बळावरती मी विश्वातल्या सगळ्या जीवांना तुमच्याद्वारे सांगितलेला मोक्ष मार्ग सांगू शकेन. बघा, तीर्थंकर होणं एवढं सोपं अशक्य नाहीये, अवघड आहे. आणि अवघड सुद्धा पूर्णपणे अवघड नाहीये. जर प्रयत्न केलं तर तीर्थंकर सुद्धा होता येतं. पण तीर्थंकर बनण्याच्या लालसेनं जे जीव पूजा करतात ते तीर्थंकर होत नाही. तीर्थंकर कोण होतात मग?
जे स्वतःच्या कल्याणाबरोबर विश्वातल्या प्राणीमात्रांच्या कल्याणाची चिंता करतात, सगळ्यांच्या कल्याणाची भावना ठेवतात आणि त्या दिशेनं सतत ज्यांची दया, करुणा, अनुकंपा, आपुलकी, आत्मीयता, प्रत्येक प्राणीमात्राबद्दल आत्मीयतेचे भाव सगळे माझेच आहेत. कोण माझे आहेत म्हणा की. महाराज म्हणलो आणि वाटणी मागायला आली तर कोणाला काय काळजी आणि कोणाला काय काळजी. हा माझा आणि तो त्यांचा, हे आपले आणि ते त्यांचे, हा पक्षपात जोपर्यंत आहे, हे भेदभाव जोपर्यंत आहेत तोपर्यंत राग द्वेष सुटणार नाहीत आणि वीतरागता प्रगटणार नाही. वीतराग भगवंतांच्या समान व्हायचा असेल तर आपलं हृदय आपल्याला उदार करावं लागणार आहे आणि त्या विशाल हृदयामध्ये प्रत्येक प्राणीमात्रामध्ये माझ्या समानच त्याचे सुद्धा जीवन आहे. मी जसा जीव आहे तसाच तोही जीव आहे. मी जसं दुःखाला घाबरतो तसंच सगळे जीव दुःखाला घाबरतात. मी जशी सुखाची इच्छा करतो तसे सगळे सुखाचीच आकांक्षा करतात. अशा प्रकारे समजून घेऊन प्रत्येक जीवाबद्दल दया, अनुकंपा करून बघा. एकच नातं आपलं आत्ता ज्यांच्याशी आहे ते कायमचं असणार आहे, असतं. पण आपण काय करतो? सतत राग द्वेष करतो, सतत पक्षपात करतो. हा आमचा, ते त्यांचा. घरात लहान मुलं असली आणि त्याला काहीतरी खायला लाडू ते दिला असला आणि ते खात खात जर बाहेर चाललं आणि बाहेर अंगणात दुसरी पोरं खेळत असली, काय म्हणताय त्याला? खरोखर सांगा, तुम्हाला शेजाऱ्यांची शपथ आहे, काय काय करताय सांगा. पहिला समजावून सांगताय, तरी पण नाही ऐकलं तरी त्याला जरा डोळं मोठं करून सांगताय. तेवढ्यातनं पण नाही ऐकलं तर लाडू बरोबर अनेक प्रसाद देताय. हे सगळं कशासाठी? कोणाची तर काय लागल? नजर लागल. पहिली काळजी. दुसरी काळजी, तुला लाडू दिलोय, तुझं बघून ती पोरं मारली त्यांना आणि द्यायला लागल. पण तीर्थंकर होणारा जो जीव असतो तो स्वतःच्या कल्याणाबरोबर विश्वातल्या प्राणीमात्रांसाठी आपलं जीवनच समर्पित करून टाकतो. आणि म्हणूनच कोणीतरी आचार्यांना, आमच्या गुरुदेवांना प्रश्न विचारला की महाराज, शास्त्रामध्ये आम्ही वाचतो, प्रवचनांमध्ये ऐकतो की तीर्थंकरांचं रक्त पांढरं असतं म्हणून, का बरं? याक बरे. काय प्रश्न विचारला? तीर्थंकरांचं रक्त पांढरं असतं का हो? त्यावेळेला महाराजांनी सांगितलं की एक लहान बालिका जी जन्माला आल्यानंतर काही महिन्यांनी अन्न खाऊ लागली, भात, हळूहळू भाकरी वगैरे सगळं खाता खाता लहानाची मोठी झाली. पुढं ती शाळा शिकली, कॉलेजला गेली, आणखीन मोठी झाली आणि आई वडिलांनी तिचं योग्य वय, तिची भूमिका, तिचं सगळ्या प्रकारची योग्यता बघून एका सुयोग्य मुलाबरोबर त्या मुलीचं, त्या कन्येचं काय केलं? लग्न लावून दिलं. लग्न ते अन्न खात असताना पासून, लहानपणातल्या वयामध्ये अन्न खात असताना पासून आता लग्न होऊपर्यंत ती रोजचं रेग्युलर अन्न खात आहे. आधीमध्ये काय असेल ते मेवा मिष्टान्न सणवारानुसार खात आहे, सगळं रेग्युलर आहे, सगळ्यांच्या समान. पण लग्न झालं, सगळं झालं, पुढं जाऊन ती आता आई पण होणार आहे. आत्तापर्यंत जेव्हापासून ती अन्न खात होती तेव्हापासून आत्तापर्यंत ती जितकं अन्न खाल्ली त्या सगळ्या अन्नाचं रूपांतरण रक्त, वात, पित्त, कफ, हाडं, चमडक, नख, केश इत्यादी धातू उपधातू रूपानं ते अन्न परिवर्तित होत राहिलं. पण आता आचार्य महाराज पुढे सांगत होते की आता ती आई होत असताना, पोटात तिच्या बाळ असताना तिनं जे खाल्लेलं अन्न आहे त्या अन्नाचं रक्त, पित्त, अस्थि, चर्म वगैरे सगळं होण्याबरोबरच त्यातला थोडासा हिस्सा, त्या अन्नाचा थोडासा हिस्सा दूध रूपानं सुद्धा परिवर्तित होत होता. का बरं? तर त्या स्त्रीच्या मनामध्ये आपल्या गर्भात असणाऱ्या बाळाबद्दल, अपत्याबद्दल अपार माया आहे आणि ती विचार करते की आजपर्यंत मी फार कष्ट सहन केले, अनेक प्रकारच्या हाल अपेष्टा सोसल्या, अनेक प्रकारच्या अडचणीतून माझं हे जीवन गेलं, अनेक प्रकारच्या संकटांच्या कृष्ण छायेतून आत्तापर्यंत माझी वाटचाल झाली. पण हे भगवंता, हे प्रभू, माझ्या होणाऱ्या बाळाला कुठल्याही प्रकारचं दुःख, कष्ट, यातना, पीडा व्हायला नको. त्याचं जीवन आनंदमय, सुखमय, शांतिमय आणि अत्यंत आल्हादमय होऊ दे. तो सगळ्यांच्यासाठी चांगला होऊ दे. त्याचं जीवन सगळ्यांच्यासाठी मदत करणारं असू दे. अशा अनेक चांगल्या भावना केल्यामुळं त्या स्त्रीनं आत्तापर्यंत खाल्लेलं अन्न रक्त, पित्त वगैरे रूपानं होत होतं, पण आता त्यातलाच थोडासा हिस्सा त्या बाळाबद्दल असणाऱ्या प्रेम जिव्हाळ्यामुळं आता दूध रूपानं परिवर्तित होऊ लागला.
तसंच आचार्य महाराज पुढे सांगायचे की एका बाळाबद्दल, पोटात असणाऱ्या एका अपत्याबद्दल असणाऱ्या निस्वार्थ प्रेमापोटी त्या आईनं खाल्लेलं अन्न दूध बनत होतं, तर ज्यांनी विश्वातल्या प्रत्येक प्राणीमात्राला आपल्या अपत्या समान समजलं, त्यांचं रक्तच आईच्या दुधासमान पांढरं झालं. यात आश्चर्य वाटण्यासारखं काहीही नाही. ही तीर्थंकरांची महिमा आहे. उगाच कोण पण तीर्थंकर होत तर आचार्य सांगतात अशा प्रकारचा कर्मभूमीमध्ये चतुर्थ काळामध्ये जन्माला आलेला मनुष्य केवली श्रुतकेवलींच्या पादमूलामध्ये सम्यक दर्शनाने संपन्न असताना दर्शन विशुद्धादी षोडश कारण भावनांच्या माध्यमातून विश्व कल्याणाची भावना करतो, प्राणीमात्रांच्या सुखाची कामना करतो, तोच जीव पुढं जाऊन तीर्थंकर होतो. चौथ्या गुणस्थानापासून ते 8व्या गुणस्थानाच्या 6व्या भागापर्यंत तीर्थंकर प्रकृतीचा आश्रव बंद होत असतो. कुठल्या गुणस्थानापासून कोणत्या गुणस्थानापर्यंत? 8व्या गुणस्थानाच्या 6व्या भागापर्यंत. आता हे सगळं गुणस्थानाची व्याख्या आणि विश्लेषण करायला वेळ नाही आहे, पुढं कधी येणं जाणं झालं तर बघूयात आपण. परंतु अशा प्रकारचे जीव तीर्थंकर नामकर्माचा बंध करत असतात. आणि ज्या जीवनामध्ये हे या प्रकारचे, कंटाळा आलाय काय, या प्रकारचे मनुष्य तीर्थंकर नामकर्माचा संचय आश्रव बंद करून घेतात, त्या भावानंतर पुढच्या 3ऱ्या भावामध्ये ते तीर्थंकर होतात. उदाहरणार्थ श्रेणिक राजाने तीर्थंकर नामकर्माचा बंध करून घेतला, बरोबर, तो एक भाव झाला. एक भाव म्हणजे एक जीवन, एक पर्याय. त्यानंतर दुर्भाग्यानं त्यांनी पूर्वीच नरकायूचा बंध करून घेतला होता, म्हणून ते अधोगामी झाले. नाहीतर बरेचसे जीव स्वर्गामध्ये वैमानिक देव होतात. 16 स्वर्ग आहेत ना, 16 स्वर्ग, 9 अणुदिश, 9 ग्रैवेग, 9 अणुदिश आणि 5 अणुत्तर. अशा प्रकारे वैमानिक देवांचे कल्पोपपन्न आणि कल्पातीत असे जे भेद आहेत, ते तीर्थंकर बनणारे जीव जास्तीत जास्त देवगतीमध्ये वैमानिक देवच होतात. नरकामध्ये क्वचितच कोणीतरी, ते पण तीर्थंकर प्रकृती बांधल्यामुळे नरकात गेलेले नाही आहेत. अगोदरच मिथ्यादृष्टी असताना घोर संक्लेश, पाप परिणाम, पाप भाव, अशुभ भाव करत असताना त्या जीवाला नरकात जाण्यासारख्या कर्माचा बंध झाला. नंतर त्याचे परिणाम सुधारले आणि मग त्यानं सम्यक दृष्टी होऊन मगाशी सांगितलेल्या सगळ्या निमित्तांच्या माध्यमातून तीर्थंकर बनण्यासारख्या पुण्याचा संचय केला. तरी देखील बांधलेल्या नरक गती नामकर्माला, नरकायूला टाळता येत नाही, म्हणून ते जीव नरकात जाणार. पण नरकात जरी गेले तरी 3ऱ्या नरकापर्यंतच. कितव्या नरकापर्यंत? 3ऱ्याच्या खाली. तीर्थंकर बनणारी जीव 3ऱ्या नरकाच्या खाली जात नाही. ठीक आहे. आणि स्वर्गामध्ये वैमानिक देवांमध्येच जातात. भवनत्रिकामध्ये तीर्थंकर होणारी जीव जन्म घेत नाहीत. देवांचे किती प्रकार? 4. कोणते कोणते? इकडचे जरा गप्पच आहेत. महाराज तिकडच्यांना कंत्राट दिलेला आहे. भवनवासी, व्यंतरवासी, ज्योतिषवासी आणि विमानवासी, त्यांनाच कल्पवासी देखील म्हणतात, काय ऑब्जेक्शन नाही. असे 4 प्रकार आहेत देवांचे. देवांचे म्हणजे इथं देव शब्दाचा अर्थ भगवान घ्यायचं नाहीये. ज्यांचं जीवन पूर्वोपार्जित महान श्रेष्ठतम पुण्याच्या उदयाने अत्यंत दिव्य भव्य अशा इंद्रिय सुखाने युक्त असतं, त्याच सोबत ज्यांचं शरीर अत्यंत दिव्य अशा कांतीने युक्त असतं, ज्यांची वस्त्राभरणं अत्यंत दैदिप्यमान असतात, असं ज्यांचं अत्यंत दिव्य भव्य ऐंद्रिय सुखरूपी इंद्रिय सुखाने संपन्न असं ज्यांचं जीवन असतं, त्यांना देव म्हणायचं. काय म्हणायचं? देव म्हणायचं. किंवा स्वर्गाला दिवी म्हणतात. दिवी काय म्हणतात? दिवी. आणि स्वर्गामध्ये जन्म घेणाऱ्या देवांना दिविज म्हणतात. दिविज काय म्हणतात? दिविज. दिवीमध्ये जन्म घेणारे दिविज. नीर, नीरज. नीर म्हणजे पाणी, पाण्यामध्ये ज म्हणजे जन्म घेणारे, नीरज म्हणजे कमळ, पंक पंकज, जल जलज, अशा प्रकारे. तर त्या देवांचं जीवन अत्यंत दिव्य भव्य अशा इंद्रिय सुखांनी युक्त असतं, म्हणून त्यांना देव म्हणतात. इथं देव म्हणजे भगवान नव्हे. भगवंतांना देव म्हणायचं नाही, देवाधिदेव म्हणायचं. काय म्हणायचं? हां. तर अशा प्रकारे हे तीर्थंकर बनणारे जीव तीर्थंकर नामकर्माच्या संचयाच्या पूर्वी किंवा मिथ्यादृष्टी अवस्थेमध्ये असताना त्यांनी नरकगती नामकर्म बांधला असेल, नरकायू बांधले असेल, तर नरकात जातात, पण 3ऱ्या नरकापर्यंत. नरक टोटल 7 आहेत, पण हे 3ऱ्यापर्यंतच जाणार.
आणि तदनंतर जर दुसरे कोणी जीव तीर्थंकर नामकर्म बांधायच्या अगोदर जर त्यांनी नरकायू वगैरे बांधली नसेल तर ते नियमानं देव आयूचा बंध करतात आणि स्वर्गीय जीवनाचे पात्र होतात, स्वर्गामध्ये जातात. स्वर्गामध्ये जाऊन तिथनं तो दुसरा भाव झाला, नरक पर्याय किंवा स्वर्ग पर्याय कुठं जातील तिथं, आणि तो दुसरा भाव झाला. आणि त्याच्यानंतर डायरेक्टली कर्मभूमीमध्ये भरत ऐरावत किंवा विदेही क्षेत्रातल्या 15 कर्मभूमींपैकी जिथं त्यांचा जन्म होणार असतो तिथं मातेच्या रत्नकुक्षीमध्ये मातेच्या गर्भामध्ये येऊन जन्म धारण करतात. तो त्यांचा तिसरा आणि शेवटचा भाव, म्हणजे तीर्थंकर प्रकृती बांधल्यापासून तिसरा भाव. तसं त्यांनी सुद्धा तुमच्या आमच्या समान अनंत वेळा अनादी काळापासून जन्ममरण केलेलं आहे, अनंत जन्ममरण केलेले आहेत. पण तीर्थंकर नामकर्म जेव्हा बांधला तिथून पुढे 3च भाव राहिले त्यांचे. तो भाव धरूनच ज्या भावामध्ये त्यांनी बांधून घेतलं तो एक भाव, पुढचा भाव देवगती किंवा नरकगती, आणि त्याच्यानंतर तिसरा कोणता, शेवटचा चरम शरीरी मनुष्य पर्याय. कळा लागलंय, कंटाळा आलाय. अशा प्रकारे हे जीव तीर्थंकर नामकर्माचा संचय करतात. आणि मग या तीर्थंकर होणाऱ्या जीवांची किती कल्याणक होतात, किती, 5 कल्याणक होतात. कोणती कोणती, एका सुरात सांगा की. गर्भ कल्याणक, जन्म कल्याणक, तप कल्याणक, त्यालाच दीक्षा कल्याणक सुद्धा म्हणतात. पुढं ज्ञान कल्याणक आणि शेवट मोक्ष कल्याणक, त्यालाच निर्वाण कल्याणक देखील म्हणतात. अशा प्रकारे हे 5 काय झाले, कल्याणक. मग हे 5 कल्याणक, पंचकल्याणक, ऐका लागलाय. कसले कल्याणक, पंचकल्याणक. पंचकल्याणक म्हणजे पंच असतात का ना, पंच, पंचांचं कल्याणक म्हणजे पंचकल्याणक. असं आहे का, आहे. एका शब्दाचे अनेक अर्थ असतात, ठीक आहे. एका शब्दाचे अनेक अर्थ असतात आणि अनेक शब्दांचा मिळून देखील एक अर्थ असतो, बरोबर. कसं काय बरं सांगू. एका शब्दाचे अनेक अर्थ असतात. इथं पंच शब्दाचा अर्थ पंचलोक सुद्धा होतो. प्रधान लोक, गावातले जे मुख्य लोक असतात किंवा एखाद्या संस्थेचे मुख्य लोक असतात, मंदिरचे विश्वस्त असतात, त्याला सुद्धा पंच म्हटलं जातं. हा पंच शब्दाचा अर्थ आहे तो व्यक्तिवाचक, ठीक आहे, व्यक्तीचा उल्लेख करणारा झाला अर्थ पंच म्हणजे. इथं पंचकल्याणकांमध्ये पंच शब्दाचा अर्थ संख्यावाचक आहे, संख्येला दाखवणार आहे. 5 प्रकारच्या अलौकिक घटना, त्याला पंचकल्याणक म्हणायचं. पुढं कधीतरी पेपर घेणार आहे मी, माझ्या लक्षात राहिलं तर. इथं या प्रकरणात पंच शब्दाचा अर्थ काय आहे, संख्यावाची शब्द आहे हा पंचकल्याणकामध्ये. म्हणजे पंच म्हणजे 5 प्रकारची कल्याणक म्हणजे अलौकिक घटना जे सर्वसामान्यतः कोणाच्याही जीवनामध्ये घडत नाहीत, ठीक आहे. पंच शब्दाचा अर्थ इंग्लिशमध्ये होतोय का नाही, ठोसा मारणे. एका शब्दाचे अनेक अर्थ आहेत आणि अनेक शब्दांचे मिळून एक अर्थ देखील होतो. कसं, जल, पाणी, उदक, अंबू, अंबस, अर्ण, सलील, नीर, उदक इत्यादी अनेक, वाटर इत्यादी अनेक शब्द आहेत, पण सगळ्याचा अर्थ. म्हणून एका शब्दाचे अनेक अर्थ देखील होतात आणि अनेक शब्दांचे मिळून देखील एक अर्थ होतो. तर या ठिकाणी पंच शब्दाचा अर्थ कोणीतरी पंचलोक किंवा प्रधान लोक असा इथं अर्थ घ्यायचा. ज्या प्रकरणामध्ये जो अर्थ योग्य आहे तोच अर्थ ग्रहण करायचा. यालाच तत्वार्थ सूत्रामध्ये नाम स्थापना, पुढं द्रव्य भावतस तन्यासह, यालाच शास्त्रामध्ये निक्षेप विधी म्हटलेली आहे. कसली विधी, आक्षेप नव्हे, निक्षेप विधी म्हटलेली आहे. तर अशा प्रकारे पंचकल्याणक म्हणजे 5 कल्याणक म्हणजे तीर्थंकर बनणाऱ्या त्या महात्म्याच्या जीवनामध्ये सर्वसामान्यतः 4 गतीतल्या इतर कुणाच्याही जीवनात न घडणाऱ्या अशा अलौकिक ज्या घटना असतात त्याला पंचकल्याणक म्हणायचं. 5 प्रकारच्या कल्याणकारी घटना. कल्याण म्हणजे हित. कल्याण म्हणजे कुठं आहे कल्याण, डोंबिवली जवळ, ते जागेचं नाव आहे कल्याण डोंबिवली.
इथं कल्याण शब्दाचा अर्थ काय आहे? हित, सुख, आनंद. ठीक आहे, एका शब्दाच्या अनेक अर्थ आत्ताच आपण बघितलं. इथं या प्रकरणामध्ये कल्याण शब्दाचा अर्थ आहे सुख, आनंद, हित. ठीक, कल्याण आणि कल्याणक पुढं क एक लागला की कल्याण करणारे, पंचकल्याणक, 5 प्रकारच्या कल्याणकारी घटना. ठीक आहे, तर आपण सर्वांनी या पंचकल्याणकाचं स्वरूप उद्यापासून समजून घ्यायचं आहे. आज पंचकल्याणक कोणाचं होतं? कोणाचं होतं? तीर्थंकरांचं होतं. तीर्थंकर कोण होऊ शकतात? कुठून होऊ शकतात? कोणाच्या पादमूलामध्ये बसून त्या गोष्टी घडू शकतात? या सगळ्या गोष्टींचा आज आपण अतिसंक्षेपात पायाभरणी केलेली आहे. उद्या पेपर घेऊया, चालेल? घ्यायचं? जरा अवघडायला नको म्हणून तर मान हलवा. पेपर घेऊया ना घेऊया पण समजून घेऊया. ठीक आहे, आपण ज्यांची पूजा करण्यामध्ये आयुष्य घालवलं, पुढं येणाऱ्या मे महिन्यामध्ये ज्यांची पूजा करायची आहे ते नेमके कोण? त्यांचं व्यक्तिमत्व काय आहे? ते आमच्यासाठी आदर्श का आहेत? पूजनीय, वंदनीय का आहेत? ते आमचे मार्गदर्शक का आहेत? विश्वातल्या प्रत्येक प्राणी मात्रासाठी तेच शरणभूत का आहेत? असं काय आहे त्यांच्याजवळ? कशासाठी त्यांची आराधना? कशासाठी त्यांची पूजा? येणारं पंचकल्याणक त्यांच्या कल्याणासाठी करायचं आहे का त्यांच्या पूजेच्या निमित्तानं आम्ही आमच्या कल्याणकाचा पायाभरणी करायचा आहे? हे सगळं समजून घेतलंच पाहिजे. फक्त उदक, चंदन, तंदूल, पुष्पके केलं आणि मग घराकडे गेलो नाही चालणार. समजून घेऊन आचार्य श्री कुमुदचंद्रजी महाराजांनी कल्याण मंदिर स्तोत्रामध्ये एक सुंदर पंक्ती सांगितली. यस्मात् क्रिया प्रतिफलंती न भाव शून्य. म्हणजे कितीही, कोणतीही आणि कसलीही क्रिया केलात, पण ती क्रिया करत असताना त्यात आपले भावच लागले नाहीत. फक्त आपण तोंडाने काहीतरी पुटपुटा लागलोय, म्हणा लागलोय, पोपट पंची करायला लागलोय, हाताने हात जोडा लागलोय, किंवा द्रव्य घेऊन ओवाळा लागलोय, किंवा दंडवत, साष्टांग नमस्कार करायला लागलोय, गवासनात पंच नमस्कार करायला लागलोय. ह्या सगळ्या क्रिया आपण करतो आहोत, पण या क्रिया करत असताना तिथं आमचे भावच नाहीये. देह देवळात, देह कुठं आहे आणि चिंता दुसऱ्याच गोष्टीची लागलेली आहे. हातात माळ फिरायला लागल्या, माळ कुठं फिरायला लागल्या, आणि मन माळ हातात फिरत असताना मन 3 लोकात फिरायला लागले. आक्यान माळ कदाळू, एक्यान माळ कदाळू, आक्यान हाकोण बैंदाळू, एक्यान उठकोण बैंदाळू. जी क्रिया करायची आहे त्या क्रियेमध्ये मन, तेव्हाच त्या क्रियेच्या वास्तविक फळाची प्राप्ती होऊ शकते, होते. म्हणून पंचकल्याण करायचं आहे. त्याचे सवाल तुम्ही घेणार आहात. इथं बसलेल्यांपैकीच कोणीतरी आहेत की, कदाचित कोणी इथं नसलेल्यांपैकी येऊन घेतील. ज्याचं पुण्य त्यालाच मिळेल. कोणी किती जरी आटापिटा केला तरी देखील ज्याचं पुण्य आहे ते त्यालाच मिळणार, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, अमुकाला मिळायला नको म्हणून कोणी किती जरी आडवाआडवी केली तरी देखील ते ज्याला मिळणार आहे, ज्याचं पुण्य आहे ते. म्हणून आपण कोणाच्याही चांगल्या कामात आडवं यायचं अजिबात, कोणाला कधी अडवायचं, चांगल्या कामात अडवायचं, कोणाच्याही चांगल्या कामात कधी अडथळा निर्माण करायचं, कधीही कोणाच्या कामात विघ्न बनायचं, आणि कधीही कोणाला पुढे जाऊ द्यायचं हे रे माझ्या मागल्या. होय का चावत बसायला लागत नाही, घटा घटा जाते क्या. बघा, मला पुढं जाता येत नसेल तर राहू द्या, पण जे पुढं जात आहेत मी त्यांना पुढं जाण्यासाठी मदत करेन. त्यांना पुढं जाण्यासाठी मदत करण्याची माझी क्षमता नसेल, शक्ती नसेल, तर मी पुढं जाणाऱ्याला प्रेरणा देईन. प्रेरणा देण्या एवढं मोठं मन माझं नसेल तर जो जातोय त्याला कमीत कमी आडवं तरी येणार
असंच एकदा काय झालं, 2च प्रसंग सांगतो आणि थांबतो. तुमची ताकद काय ते पण सांगणार. पण आज जनमानसांमध्ये सगळेच तसे नसतात, पण बऱ्याच वेळेला अशा ईर्ष्या, असूया, मत्सर, तिरस्काराची भावना असतात. मला नाही तर कोणालाच नाही. माणसाची एक प्रवृत्ती असते. सगळेच असे असत नाहीत, बरेच लोक चांगले असतात, पण काही 4 लोक असे देखील असतात, त्यांच्याही कर्माचा तसा उदय असतोय. आपण काय त्यांना ठपका ठेवत नाहीये किंवा त्यांना आरोपी म्हणत नाहीये, पण त्यांच्या कर्माचा देखील तसा उदय असतो. मला नाही तर कोणालाच नाही. असंच एकदा अकबरानं रोजच्या प्रमाणे दरबार भरवलेला होता. सम्राट अकबर, मुघल बादशाह. आणि त्यांच्या दरबारामध्ये रोज वेगवेगळ्या राजकीय घडामोडींच्यावर चर्चा होणार, अनेक निर्णय होणार, आदेश फरमान सगळं होणार. आणि काही वेळासाठी काही प्रश्नोत्तर, चर्चा वगैरे सगळ्या गोष्टी व्हायच्या. मग रोजचा क्रम असणार की अकबर बिरबलाला काहीतरी प्रश्न विचारणार. एक दिवस अकबरानं एक नवीनच प्रश्न विचारला बिरबलाला. अरे बिरबल, एक प्रश्न मला पडलाय रे, आणि त्याचं उत्तर मी फार शोधलो, मी विचार केलो, चिंतन केलो, खरं मला त्याचं उत्तरच सापडलं नाही. 5 वाजता आले, ते 5-7 मिनिटं, आणि फार प्रयत्न करून शोधून देखील मला त्याचं उत्तर सापडत नाही. तू तर सांग बाबा. बिरबल म्हणाला, सांगा बादशाह, काय तुमचा प्रश्न? त्यावेळेला अकबर म्हणाले, हे बघ, माझ्या डोक्याला केस आहेत, दाढी मिशीला केस आहेत, अंगावरती पण बऱ्याच ठिकाणी केस दिसतात, पण माझ्या ह्या तळ हाताला केस का नाहीत रे? कोण म्हणला? अकबरानं विचारला. प्रश्न कळला? प्रश्न कळला तरच उत्तर कळते बरं काय. सगळं दाढी मिशा वगैरे सगळं आहे, डोक्याला केस आहेत, अंगावरही हातावर वगैरे केस आहेत, पण तळ हाताला का केस नाहीत रे? बिरबल हजर जबाबी म्हणला, जहापणा, तुम्ही फार उदार मनाचे आहात, तुमचं मन फार मोठं आहे. राज्यातला कोणी दीनहीन गरीब आला तर तुम्ही त्याला सढळ हाताने मदत करता. कोणी गुणवंताला, कलाकाराला, चांगला माणूस आला तर त्याला बक्षीस आणि उपहार प्रदान करताय, आणि नाना प्रकारे मोठमोठी दानं देताय. म्हणून देऊन 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 तुमच्या तळहाताची केस गेली. अरे चामारी म्हणला, बर ठीक आहे म्हणला. बर बिरबला, माझे एक देऊन देऊन गेले, तुझ्या बी तळहाताला दिसणार की रे? काय भानगड आहे म्हणला. म्हणला, बादशाह, तुमची माझ्यावर लई कृपा आहे, लई मर्जी आहे तुमची माझ्यावर. मी मोठी मोठी कामं पण केलेली आहेत, अनेक संकटांचे समाधानं पण तुम्हाला दिलेली आहेत, आणि बऱ्याच वेळेला लहान लहान कामं पण केलेली आहेत. पण मी कसलंही साधं काम केलं तरी तुम्ही मला मोठमोठी बक्षीस दिलाय, बऱ्याच वेळेला दिलाय, प्रत्येक वेळेला दिलाय. त्यामुळं घेऊन 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 माझ्या तळहाताची केस. असं असं म्हणलं. होय, असंच. मग पुन्हा अकबरानं प्रश्न विचारला, बरं माझं असं झालं, तुझं तसं झालं, पण ह्या सगळ्यांच्या पण तळ हाताला केस दिसणार की रे? ह्या सगळ्या म्हणजे तुमच्या नव्हतं, तिथं ते प्रश्न चाललेला प्रसंग त्यांच्या दरबारात. मग हे दरबारातल्यांच्या पण हाताला दिसणार, काय भानगड आहे? बिरबल म्हणला, राजन, तुम्ही दिला मी घेतलो, तुम्ही दिला मी घेतलो, तुम्ही दिला मी घेतलो, पण तुम्ही दिलेला आणि मी घेतलेल्यांना बघवलं नाही, म्हणून यांचे हाताचे केस घासून 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 गेल्यात. मला एक विनोदाचा प्रसंग झाला, पण अशी ईर्ष्याळू मनुष्य सुद्धा असतात. मला नाही तर, पण असं नको. आपण ज्या प्रकारचे परिणाम आणि ज्या प्रकारची प्रवृत्ती क्रिया करणार आहे, ते परिणाम म्हणजे आपले भाव म्हणजेच विचार, आणि आपली क्रिया म्हणजे बीज आहे, बीज. आपण दुसऱ्याला अडवण्याचे भाव किंवा क्रिया केली तर आपण स्वतःच्याच भविष्य काळाच्या अडवणुकीची बीज पेरली. कशाची बीज पेरली? दुसऱ्याला अडवण्याचे क्रिया केली किंवा भाव केले म्हणजेच भविष्यात आम्हाला अडथळे प्रत्येक पावलाला आले पाहिजेत, याची बीज आम्ही पेरली. हा, वाईट कामासाठी अडवलं तर ते स्वागतच आहे. कोण व्यसन करायला चाललाय, दरोडा टाकायला चाललाय, खून करायला चाललाय, आणि काय पाप करायला चाललाय, त्याला अडवला, करू नकोस रे, याच्यामुळे तुझं नुकसान होईल, मरून जाशील, हाकनाक बळी जाशील वगैरे वगैरे म्हणून त्याला अडवला, चांगली गोष्ट. पण चांगल्या गोष्टीमध्ये जर विघ्न निर्माण केलो तर आम्हाला भविष्यामध्ये फक्त एका जन्मामध्ये आम्ही हे क्रिया केलो, पण जन्म जन्मांतरामध्ये अडथळे येणारच. आणि जर आम्ही एखाद्याला अडखळणाऱ्या माणसाला पुढे जाण्यासाठी हस्तावलंबन दिला, हाताचा आधार दिला,
तर भविष्यात आम्हाला जिथं अडथळे येतील, आम्ही फक्त आमच्या 2 हातांनी दुसऱ्याला मदत केली, पण आम्ही मदतीची बीज पेरल्यामुळं आमच्या अडचणीत शेकडो, हजारो, लाखो हात आमच्या मदतीसाठी खडे तयार राहतील. ही कर्मसिद्धांताची लीला आहे. समजून घेऊया. एक बाजू झाली. म्हणून जे कोणी याच्यात सक्षम असतील, समर्थ असतील, आपली शक्ती न लपवता आपण याच्यामध्ये सहभाग घ्यायचा आहे. ज्याच्यामध्ये सहभाग घ्यायचा आहे ते पात्र म्हणजे काय, अर्थात सौधर्मेंद्रादिकांची भूमिका, त्यांचं महात्म्य, त्यांच्या क्रियाविधी काय आहेत ते उद्या आणि परवा 2 दिवसात आपण, कंटाळा आलाय बघायचं ना, येणार मग उद्या परवा, नाही आला तरी चालेल, आमचं काम चालूच आहे. परंतु आपण सर्वांनी आपली शक्ती न लपवता या क्रियेमध्ये सहभाग घ्यायचा आहे. आणि विशेष करून महिलांनी स्वतः पुढाकार घेण्याबरोबरच तुमच्या घरामध्ये चर्चा करून तुमच्या यजमानांना, अर्थात तुमच्या पतींना, तुमच्या घरातल्या पुरुष वर्गांना प्रेरित करायचं आहे. कारण पॉवर ऑफ अटर्नी, फार क्षमता आहे. सगळ्या पॉवर्स तुमच्याच हातात आहेत की. ते काय माझ्या मुठीत ग काय आहे की ते वाक्य काय आहे ते, हा जरा जोरात म्हणा, काय मुठीत आहे, कळलं ना तुम्हाला कसं मुठीत असतंय. आमचे आचार्य महाराज एक उदाहरण सांगायचे, तेवढं घटना सांगतो आणि थांबतो. एक राजा होता, राजा, आणि तो राजा आपल्या राज्यामध्ये अनेक प्रकारचे प्रयोग करायचा. जनतेचं मनोगत, मनोभाव जाणून घ्यायचा, त्यांच्या विकास कामांमध्ये लक्ष घालायचा, जनता सुखी राहिली पाहिजे याच्यासाठी प्रयत्न करायचा. असंच एका दिवशी राजाला एक नाविन्यपूर्ण प्रश्न पडला. कसला प्रश्न पडला? त्यानं आपल्या मंत्रिमंडळातल्या लोकांना बोलवून घेतलं आणि सांगितलंय, बघा मंत्री महोदय, एक प्रश्न मला पडला, अर्थात जिज्ञासा आहे मला, एक जाणून घेण्याची इच्छा आहे. प्रश्न म्हणजे काय, एक गोष्ट जाणून घ्यायची आहे मला. मंत्री म्हणले, काय महाराज, काय जाणून घ्यायचं आहे तुम्हाला, सांगा बरं. आत्तासारखं काय त्यावेळेला गुगल नव्हतं, लगेच सर्च करा आणि जाणून घ्या. मग त्यावेळेला राजांना मंत्र्यांनी प्रश्न विचारला की राजन, तुम्हाला काय जाणून घ्यायचं आहे, काय जिज्ञासा आहे तुमची? त्यावेळेला मंत्रींना राजा म्हणाले, बघा आपलं साम्राज्य एवढं मोठं आहे, कोट्यवधी लोक आपल्या साम्राज्यामध्ये राहतात, आपल्या राज्यामध्ये शरण आहेत, आपली प्रजा बनून राहतात. पण या सगळ्या लोकांपैकी जे पुरुष मंडळी आहेत, पुरुष, महिला, लहान मोठे, सगळ्याच वयाच्या गटाचे लोक होते. मग त्यावेळेला राजानं सांगितलं की आपल्या राज्यातले असणारे जे विवाहित पुरुष आहेत, कोणते पुरुष आहेत? विवाहित, लग्न झालेले. आपल्या राज्यातले जे विवाहित पुरुष आहेत त्यांच्यापैकी किती पुरुष पत्नींचा ऐकतात आणि किती जण ऐकत नाहीत ते मला बघायचं. कोणाचा प्रश्न होता हा? राजाचा. मग आता महाराज ते करूया म्हणले प्रयोग. मग राजाने एक त्यांना कल्पना दिली मंत्र्यांना, हे बघा एक मोठे काहीतरी वाहन घ्या, भरपूर, त्याच्यामध्ये 1000 नारळ बसतील असे नारळ भरून एक वाहन घ्या मोठं, आणि एक 7-8-10 घोडी घ्या म्हणले. घोडे कसले घोडे? पंचकल्याणकामध्ये वगैरे मोठे घोडे येतात ना, काटेवाडी घोडे, मोठी घोडे घ्या म्हणले. घोडे 5-7च घ्या म्हणला राजा, कारण राजाला पण खात्री होती. आणि नारळ एक 1000-2000 घ्या म्हणला. आणि काय करायचं, विचारत जायचं रस्त्यानं, कोण पुरुष, विवाहित पुरुष गाठ पडतील त्यांना, की तुम्ही पत्नीचं ऐकताय का ऐकत नाही? ऐकतोय म्हणला की नारळ द्यायचं एकाला एक, आणि ऐकत नाही म्हणणाऱ्याला घोडा द्यायचा. बरं म्हणलं. मग ठरल्या दिवशी निघाले, दौंडी पिटत, ऐका हो ऐका म्हणत फिरा लागले. मग जसं जसं राजाचे लोक, मंत्री लोक आसपास आहेत सगळे, आणि हे सगळे काय तर चाललेला आहे उपक्रम म्हणून लोक जमा लागले. मग ते लोक विचारायचे त्यांना, तुम्ही पत्नीचं ऐकताय का ऐकत नाही? सगळेजण म्हणायचे, काय करायचं हो, ऐकायला लागते, प्रपंच नेटानं करायचं झालं तर तिचं पण मत घ्यायला लागते, त्याच्याशिवाय आता काय चालत नाही हो, असं तसं प्रत्येकजण सांगणारच की आपापला अनुभव सगळे. आपली आपली राम कहाणी प्रत्येक व्यक्ती सांगायला लागला. नारळ सगळी संपत आली, खरं घोडी तशीच चालून चालून भेंडाळली. कारण त्या राजा, त्या घोड्याला कोण मालकच मिळणार, की ती बेवारशासारखी उगाच फिरायला लागले त्यांच्या मागे. संध्याकाळ होत आली, नारळ आता एक 5-7च राहिले, आणि घोडी तर सगळे आहेत तशीच आहेत 5-7. तेवढ्यात फिरत 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 ती लोक आमराईच्या चौकात आली. राजाची लोक कुठं आली? आमराईच्या चौकात आली. आणि समोरनं एक माणूस, धिप्पाडच्या धिप्पाड उंचापुरा एक माणूस आला, आणि आलेल्या त्या व्यक्तीनं पण बघितले, काय राजाचे मंत्री वगैरे दिसायला आले, सगळं काय बघूया म्हणून तिकडे गेला. एकदम
तरणा बांड माणूस, धिप्पाड उंच. आणि तो माणूस जाऊन त्या राजाच्या लोकांच्या जवळ जातो. त्यावेळेला राजाच्या लोकांनी विचारलं त्याला, काय रे बाबा, तू बायकोचं ऐकतोस का ऐकत नाहीस? मी ऐकत नाही म्हटलं बायकोचं अजिबात, जे माझ्या मनात येते तेच मी करतो. त्या मंत्र्याने सुटकेचा निश्वास टाकला. एक तर भाद्दर घावला म्हणली तिने. हां, एवढं फिरलो सकाळपासून संध्याकाळपर्यंत, पाय मेटाकोटीला आले, घोडी भेंडाळली, नारळ संपली, खरं एकटा तर वीर पुरुष घावला म्हणली तिने. बर म्हणले, इकडे म्हणले, हे घोडं घे आणि तुला घोडं दिलंय बक्षीस म्हणले, कारण राजाचा असा हे उपक्रम आहे, पॉलिसी आहे, स्कीम आहे म्हणली, घेऊन जा. त्याला बी आनंद झाला. घोड्यावर बसला आणि ऐटीत दाबात टापांचा आवाज काढत गेलाय घराकडे. संध्याकाळची वेळ झाली होती. त्याची बायको अंगणात काहीतरी काम करत बसली. लांबनं नवरा घोड्यावर येताना दिसला. बायको विचार करायला लागली, आज काय बुधवार नाही, मिरजेचा बाजार नाही, घरात काय घोडा आणायची वगैरे चर्चा नाही, काय भानगड नाही, आणि आज हे अचानकच घोडं कसं काय नवरा घेऊन आला. तेवढ्यात ही बायको एवढं विचार करूपर्यंत अंगणात आला आणि घोड्यावरनं उतरलाच. काय हो होईंद्रे, यांड्रे, होईंद्री यांड्रे म्हणूस तर तो आणि जरा जवळ आला. हा काय, हे घोडं कसं काय आणला तुम्ही? काय चर्चा नाही, सांगितलं नाही, विचारलं नाही, काय भानगड नाही, घोडं कसं काय आणला अचानक? म्हणला, राजाचे लोक असं विचारत चालले होते, कोण बायकोचं ऐकताय, कोण ऐकत नाही. ऐकतोय म्हणणाऱ्यांना नारळ देत होते, ऐकत नाही म्हणणाऱ्यांना घोडं देत होते. सकाळपासून नारळ संपली, घोडं अजून आहे तशीच होती. मी सांगितलं मी बायकोचं काहीच ऐकत नाही म्हणताना मला घोडं दिलं. असं होय म्हणले. पण आणूनच्या आणून हे काळं का आणला? पांढरं तर आणचला का नाही, गार दिवशी फिरवलाच बा घोडं. तवर ती इकडं हे पुढचा राजवाडा चौक, कोर्टाजवळचा राजवाडा चौक ना, कुठला? हा, पटेल चौक. पटेल चौक, पटेल चौकापर्यंत गेली होती माणसं. मागणं घोड्यांचा टापांचा आवाज काढत गेला. ती वळून बघायला लागली, घोड्यावरनं कोणाला ह्योच आला की काय बाबा, आणि का आलास परत? काय नाही हो, ते घोडं जरा काळा आहे, ते पांढरं पाहिजे. कोण सांगितलंय? बायकोनं सांगितलं. आणि म्हणलं इकडे हे नारळ घे, घोडा आण म्हणलं इकडं, ज्ञान दे. काय तसं तुमची पावर काय हाय ते सगळं मला थोडा थोडा अंदाज हाय. त्यामुळं सगळ्यांनी आपापल्या पावरचा उपयोग करायचं. आणि कोण जरी सवालातनं मागं फिरा लागलं, घोडं फिरू द्यायचं नाही अजिबात. कोणी सुद्धा आपल्या आपल्या नवऱ्यांचं सगळ्यांना सांगायचं. कशासाठी? महाराज तुमचं काय त्या टक्केवारी आहे काय सवालात? आमचं टक्केवारी नाही, गुंटेवारी नाही, पंढरीची वारी नाही, कसलीच वारी नाही आमची. बघा, सगळीकडे पैशाचंच महत्व असतं असं काय नाही. पैशाशिवाय उत्तमात उत्तम धर्म करता येतो बिना पैशाचा. पण धर्म पैशाशिवाय करता येतोय. लक्ष देऊन ऐका, धर्म पैशाशिवाय करता येतोय, पण धार्मिक आयोजन पैशाशिवाय होऊ शकत. बसून जप करायचं, धर्मध्यान झालेलं आहे, काही पैशाची सुद्धा गरज नाही, कशाचीच गरज नाही. पण धार्मिक आयोजन करायचं असेल तर तो पैशाशिवाय सुद्धा होऊ शकत. तुम्ही अष्टक करत असाल की, मग अष्टद्रव्य तुम्हाला कोणतरी गिफ्टमध्ये देते? तुम्हाला तुमच्या स्वतःच्या उपार्जित धनातूनच ते सगळं करायचं. आहारदान देताय, कोणीतरी तुम्हाला दिलेली वस्तू देता का तुम्ही? बरीच लोक येतात चौक्यात, महाराज मन शुद्धी, वचन शुद्धी, कायाशुद्धी, आहार पाणी शुद्ध आहे, त्यांनी आहार केलाय, मी देतो, घ्या. मग त्यांनी केलं तर त्यांनी देतात की, तुमचं काय काम आहे तिथं? स्वतःचं द्रव्यच द्यायचं असतं दान म्हणून. केला एकानं, आणला एकानं, देणार तुम्ही होय? वा रे वा, नियोजन. असं चालत नाही. स्वद्रव्याचंच दान द्यायचं असतं. तर जसं दान देण्यासाठी, पूजन अष्टक करण्यासाठी, तीर्थयात्रेला जाण्यासाठी, किंबहुना पंचकल्याण बघायला जरी घराकडनं आला तरी ते तिकीट काढायला, रिक्षाला द्यायला, गाडीत तेल घालायला तर पैसे पाहिजेतच. तसं धर्म करायला पैसा लागत नाही, पण धार्मिक आयोजन पैशाशिवाय सुद्धा होऊ शकत. हा, मग धार्मिक आयोजनात फक्त पैसाच पाहिजे असं नाही, माणसं पण पाहिजेत. सगळ्याच त्यात आवश्यक असणारी घटकं पाहिजेत. पण आपण सर्वांनी आपल्या न्यायोपार्जित धनाचा उपयोग याच्यासाठी करायचा आहे. नाहीतर पैसा आहे, पैसा येतोय तो जाण्यासाठीच. शाश्वत राहिला का पैसा कुठं? का कोणी घेऊन जातंय? पूज्य मोठे महाराज नेहमी सांगतात की अमुक अमुक एखाद्या गावातली अमुक आजी जाताना म्हणजे पुढच्या जन्मी जाताना गळ्यातलं गुळदाळी, पाटल्या, बिलवर, चप्पल हार सगळंच घेऊन गेली. असं कुठं होतंय काय? चप्पल हारच ना? कसलं
चपळ होय बर. ते सगळंच आजी पाक घेऊन गेले असं झालंय कुठं? अमुक एका गावातल्या गल्लीतला आज्जा जाताना ऊसाचं बिल आणि सोयाबीनचं बिल पाकच घेऊन गेला असं झालंय कुठं? काही सुद्धा नाही. इस धरा का इस धरा पर सब धरा रह जाएगा. सगळं इथंच राहणार आहे. म्हणून आपल्या सोबत जर काही जाणार असेल तर या जन्मी आपण शुभाशुभ भावनांनी केलेला जो पुण्य पापाचा संचय आहे, धर्म परिणामांचे धर्म संस्कारांचा जो निधी आहे तोच आपल्या सोबत जाणार आहे. तर आपण सर्वांनी प्रेरित व्हायचं आहे. घरातल्या सर्वांना प्रेरित करायचं आहे. आपले मुलं असतील, पती असतील, पै पाहुणे असतील, जे सक्षम आहेत, घर जाळून कोळशाचा व्यापार करायला जैन धर्मानं कधीही सांगितलेलं नाही. पण कोळशाची रत्न कशी बनतील त्याची कला जगाला शिकवणारा एकच धर्म आहे, तो म्हणजे आपला जैन धर्म आहे. म्हणून आपण सर्वांनी यामध्ये सहभाग हिरिरीनं घ्यायचा आहे. उद्यापासून 5 कल्याणकांचं स्वरूप आणि त्या 5 कल्याणकामध्ये सहभागी होणारे सौधर्मेंद्रादिक जे आहेत त्यांच्या क्रियाविधी यांची संक्षेपाने चर्चा करूया. अहिंसा परमो धर्म की जबर आगम चक्रवर्ती आचार्य भगवान विद्यासागर जी महाराज की, मुनि संघ की द्वादशांग जिनवानी माता की जय. आचार्य गुरुवर सन्मती सागर जी मुनि महाराज की जय. अहिंसा परमो धर्म की जबर